नमस्कार, आपले सर्वांचे डबल अकॅडमी पुण्याच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER परीक्षा 2026च्या जाहिराती कधी येणार किंवा कोणत्या पदांसाठी येणार, त्याच्यानंतर एक्झामचा पेपर पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे आणि एक्झाम रिलेटेड पूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्या डबल अकॅडमी पुण्याच्या नवीन बॅचेस या चालू झालेल्या आहेत आणि मॉन्सून ऑफर असल्यामुळे 20 जुलै पर्यंत कोणतीही बॅच केवळ आणि केवळ 1100 रुपयात तुम्हाला परचेस करता येणार आहे। या बॅचेस मध्ये आपण संपूर्ण सिलेबस हा कव्हर करत असतोच, त्याचबरोबर वेगवेगळे MCQs चे किंवा PYQ चे सेशन सुद्धा आठवड्यातून 2 ते 3 दिवस घेत असतो आणि ई नोट्स किंवा ई बुक्स सुद्धा प्रोव्हाइड करत असतो। मग बॅचेस कोणत्या कोणत्या आहेत ते एकदा बघूया। अंगणवाडी सुपरवायझर, ANM, JNM, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन असिस्टंट, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद बॅच, FDA बॅच, तलाठी भरती बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच, पशुसंवर्धन भरती किंवा मग स्वच्छता निरीक्षक म्हणजेच MPW च्या बॅचेस आहेत, महिला बाल विकास म्हणजे CDPO च्या बॅचेस आहेत आणि TET, TIT एक्झामच्या सुद्धा बॅचेस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत। म्हणून नवनवीन बॅचेस मध्ये एनरोल करायचं असेल अथवा बॅच रिलेटेड कोणताही डाऊट किंवा क्वेरी असेल तर तुम्ही बोर्डवर खाली दिलेला नंबर 8010457760 वर कॉन्टॅक्ट करू शकतात। आपले सर्व लेक्चर्स हे लाईव्ह होत असतात, म्हणून तुम्ही तिथे टीचरशी इंटरॅक्ट करू शकतात, कम्युनिकेट करू शकतात आणि लेक्चर्स मध्येच तुम्ही तुमचे डाऊट सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ शकतात। ठीक आहे, आता आपण एक्झामच्या माहितीकडे वळूया। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक म्हणजेच DMER महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या उदाहरणार्थ ट्युटर, ज्युनियर रेसिडेंट, स्टाफ नर्स आणि इतर गट क आणि ड पदे भरतीसाठीच्या नवीन जाहिराती वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातच आहेत। प्रमुख पदे आणि संख्या बघायचं झालं तर DMER मध्ये ट्युटर, ज्युनियर रेसिडेंट आणि इतर तांत्रिक पदांसाठी सुमारे 935 पर्यंत रिक्त जागांची जाहिराती आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत आणि अजूनही कंटिन्यू उपलब्ध होतच आहेत। याशिवाय विविध रुग्णालयांमध्ये गट क आणि गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेचे नियोजन सुद्धा केले जात आहे। आता आपण शैक्षणिक पात्रता बघायचं झालं म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघायचं झालं तर महाराष्ट्रात DMER संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन भरती 2026 मध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी म्हणजेच उदाहरणार्थ जर जितके पण पद आहे मग त्याच्यामध्ये स्टाफ नर्स आहे, ट्युटर आहे, गट क आणि ड आहे, त्याच्यानुसार वेगवेगळं आपल्याला क्वालिफिकेशन हे लागत असतं। स्टाफ नर्स म्हणजेच परिचारिकेसाठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित नर्सिंगचाच म्हणजे GNM किंवा BSc नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेला असणे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तांत्रिक पदे म्हणजेच प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी अथवा फार्मसिस्ट संबंधित विषयात उदाहरणार्थ D फार्मसी किंवा BSc पदवी, डिप्लोमा आणि संबंधित काउन्सिलिंग नोंदणी असणे आवश्यक आहे। ट्युटर साठी मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित वैद्यकीय शाखेत पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSc MD MS असणे बंधनकारक आहे। गट क म्हणजेच ग्रुप डी साठी किमान 10वी उत्तीर्ण म्हणजेच SSC एक्झाम क्वालिफाय असणे हे आवश्यक आहे। वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट काय असणार आहे, तुम्ही कोणत्या एज पर्यंत पेपर हा देऊ शकतात, तर जर ओपन कॅटेगरी असेल, खुला प्रवर्ग असेल तर किमान 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजेच BC, OBC, SC, NT असेल तर 18 ते 43 वर्षे, अनाथ किंवा खेळाडू असतील तर 18 ते 43 वर्षे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 वर्षे, अंशकालीन पदवीधरासाठी 18 ते 55 वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात। परीक्षा पद्धत किंवा पेपर पॅटर्न बघायचं झालं तर MCQ म्हणजेच ऑनलाईन पॅटर्न CBT च्या स्वरूपात असणार आहे। 100 MCQ 100 बहुपर्यायी प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असतो, म्हणजेच एकूण प्रश्न 100 असतील तर एकूण गुण हे 200 असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क। कालावधी काय असणार आहे, 2 तास म्हणजे 120 मिनिटे हा कालावधी असणार आहे आणि नकारात्मक गुण म्हणजेच कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही। हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या पेपरासाठी नसणार आहे। ओके,
त्याच्यानंतर आपण एकदा विषयांचे नावं आणि त्यांची प्रश्न संख्या किती आहे मग तुम्हाला माहितीच आहे. हे पेपर आपण 2 भागांमध्ये डिवाइड करत असतो. पहिला म्हणजे टेक्निकल तांत्रिक विषय आणि दुसरा म्हणजे नॉन टेक्निकल गैर तांत्रिक विषय, असं आपण डिवायडेशन करत असतो. टेक्निकल सब्जेक्टचे प्रश्न 40 मार्कांसाठी असणार आहे म्हणजेच 80 गुण आणि सामान्य ज्ञान 30 मार्कांसाठी असणार आहे. मराठी भाषा 15 मार्कासाठी, इंग्रजी 15 मार्कासाठी, म्हणजेच एकूण गुण हे 100 असणार आहे आणि 200 मार्कांचा पेपर हा असणार आहे. इथे तुम्हाला एक बेसिकली एक गोष्ट लक्षात येत असेल की टेक्निकल सब्जेक्ट आणि सामान्य ज्ञान या 2 गोष्टींवर सर्वात जास्त भर टाकण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ ह्या दोघांचा अभ्यास करायचं झालं तरी 70 मार्क तुम्हाला सायन्स रिलेटेड अभ्यास करून मिळवता येणार आहे आणि उरलं मग मराठी, इंग्रजी आणि व्याकरण त्यांचं. ठीक आहे, आता आपण प्रमुख पदांच्या तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम बघूया. जर फार्मसिस्ट असेल तर क्लिनिकल आणि बेसिक फार्मॅकोलॉजी, मग त्याच्यामध्ये औषधांचे प्रकार असतात. म्हणजे आपण ड्रग्सचे टाइप्स बघतो, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. मग सॉलिड असेल तर त्याच्यात टॅबलेट्स, कॅप्लेट्स, कॅप्सूल्स असतात. लिक्विड्स असतील तर त्याच्यात कप सिरप्स असतील, टॉनिक्स असतील किंवा मग ऑइंटमेंट्स असतात जे आपण स्किनवर अप्लाय करू शकतो वगैरे असतं. त्याच्यानंतर डोसेसचे प्रकार असतात. उपचारांमधील संकेत म्हणजे इंडिकेशन्स असतात. विरोधाभास म्हणजे कॉन्ट्राडिकेशन्स असतील आणि प्रतिजैविके. त्याच्यानंतर फार्मसीचे लॉसचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि त्यांचे नियम. या सर्व गोष्टींचे आपण आपल्या डबल अकॅडमी पुणेच्या प्लॅटफॉर्मवर ह्या सर्व टॉपिक्स आपण स्टुडंट्स कडून कव्हर करून घेतो आणि त्याचबरोबर याचे आपण MCQ चे सेशन सुद्धा घेत असतो. म्हणून तुम्ही आमच्या बॅच परचेस करू शकतात. औषध नियंत्रण त्याच्यात भारतीय व ब्रिटिश फार्मॅकोपोइया. फार्मॅकोपोइया हे काय आहे बरं? हे एक बुक आहे ज्याच्यामध्ये ड्रग्सचं नाव, त्याच्यानंतर ड्रग्सचं स्ट्रक्चर, ड्रग्सवर आपण कोणत्या कोणत्या टेस्ट केलेल्या असतात, हे सर्व डिटेल्स दिलेले असतात. सर्वात पहिले ब्रिटिश फार्मॅकोपोइया हा पब्लिश झाला होता आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करून आणि त्याचबरोबर आपण आपला इंडियन फार्मॅकोपोइया सुद्धा बुक पब्लिश केली होती. त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज, ड्रग्सचं स्टोरेज कसं करायला हवं, मग आपण त्याच्यात शेल्फची अरेंजमेंट कशी करायला हवी, क्लिनिंग कशी करायला हवी किंवा ड्रग्सची जी स्टोर रूम असते त्याचा लेआउट कसा असायला हवा वगैरे, त्याच्यामध्ये कोणते कोणते नियम अटींचा आपण वापर करायला हवा, लिगली गोष्टी कशा हँडल करायचा, ह्या सर्वांचा अभ्यास आपण त्यामध्ये करत असतो. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्सची जर एक्झाम देत असणार तर मूलभूत नर्सिंग साठी फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, प्राथमिक उपचार म्हणजे फर्स्ट एड आणि स्वच्छता कशी ठेवायची, त्याच्याच बरोबर शरीर रचना आणि सूक्ष्म जीवशास्त्र, मग त्याच्यामध्ये ह्युमनची अॅनाटॉमी असेल, आपली अॅनाटॉमी असेल, आपली त्याच्याच बरोबर ब्लड सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल किंवा मग स्केलेटल सिस्टीम असेल वगैरे, एक्सक्रिटरी सिस्टीम, या सर्व सिस्टीमचा सुद्धा अभ्यास केला जातो. फिजिओलॉजीचा आणि मायक्रोबायोलॉजीचा. मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण काय बघत असतो? स्टडी ऑफ मायक्रोब्स. मग त्याच्यात बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय, त्यांचा शेप कसा आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं इव्होल्युशन कसं आहे, ते कशा पद्धतीने ते त्यांचं फूड्स वगैरे कशा आहेत किंवा त्यांची जी सायकल असते, फूड सायकल, ती कशी आहे, त्याचा आपण अभ्यास मायक्रोबायोलॉजी मध्ये करत असतो. वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य, त्याच्यामध्ये मेडिकल, सर्जिकल, नर्सिंग, मनोरुग्णालय आणि मनोसोपचार म्हणजेच सायकेट्रिक नर्सिंग आणि बालरोग नर्सिंग यांचा अभ्यास आपण करत असतो. आपण म्हणतो की एखादा व्यक्ती हेल्दी आहे म्हणजेच तो फक्त फिजिकली हेल्दी असून चालत नाही, तर तो मेंटली सुद्धा स्ट्रॉंग आणि स्टेबल असायला पाहिजे. मग तो स्टेबल ठेवण्याचं काम किंवा मग तो फिजिकली, मेंटली आणि सोशली तिघी घटकांना नर्स कशा पद्धतीने त्या व्यक्तीला किंवा त्या सिच्युएशनला हँडल करू शकते किंवा नर्सचं नेमकं मेन कर्तव्य काय आहे, नर्सेसचे इथिक्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स काय असतील, या सर्वांचा अभ्यास आपण वैद्यकीय आणि मानसिक आरोग्यामध्ये बघत असतो. त्याच्यानंतर गैरतांत्रिक विषय म्हणजेच नॉन टेक्निकल, त्याच्यात मराठी विषय असला तर त्याचं व्याकरण असेल, मग वाक्यरचना, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. इंग्रजी विषय असला तर
ग्रामर, व्होकॅब्लरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, आयडम्स आणि फ्रेजेस असतील. सामान्य ज्ञान असेल त्याच्यात महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी आणि आरोग्य विभागाशी संबंधित माहिती असणार आहे. बुद्धिमत्ता व गणित विषय बघायचं झालं तर गणितीय ऍप्टिट्यूड, संख्याज्ञान, बीजगणित, भूमिती आणि तांत्रिक प्रश्न म्हणजेच लॉजिकल रिझनिंग हे सर्व टॉपिक असणार आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण किती जागा असणार आहे ते पाहिलं, सिलेबस काय असणार आहे ते पाहिलं. म्हणून आजच अभ्यासाची सुरुवात करा. अभ्यासाला लागा. सुबस्त शिक्रम आपण म्हणत असतो. आणि जर टॉपिक्स तुम्हाला वाचून समजत नसतील किंवा तुम्हाला त्याचे थेरी लेक्चर्स एकदम डीप कन्सेप्ट ह्या जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या बॅचेस नक्की परचेस करू शकतात. मॉन्सून ऑफर असल्यामुळे कोणतीही बॅच तुम्हाला केवळ आणि केवळ 1100 रुपयात परचेस करता येणार आहे. लेक्चरच्या सुरुवातीलाच किंवा या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या बॅचेस या उपलब्ध आहेत. बॅचेस मध्ये आपण ऑनलाईन म्हणजेच लाईव्ह लेक्चर्स घेत असतो. तिथे तुम्ही टीचरशी डायरेक्ट कम्युनिकेट करू शकतात, इंटरॅक्ट करू शकतात. तुमचे डाउट्स हे ऍज इट इज लगेच सॉल्व्ह होणार आहे. म्हणून तुम्ही आमच्या बॅचेस परचेस करू शकतात. बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल अथवा बॅच परचेस करण्यात कोणताही अडथळा निर्माण होत असेल, काही इश्यू येत असेल तर त्वरित आमच्या डबल अकॅडमी पुण्याच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. नंबर हा पण खाली दिलेलाच आहे. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.